ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। नमस्कार। वार्षिक राशी भविष्य 2024 ह्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत कन्या रास। कन्या राशीला हे पूर्ण वर्ष कसं जाणार आहे हे आज आपण थोडक्यात बघूया। कन्या राशीला सध्या 8वा गुरु असल्याने तुम्हाला सासरच्यांकडून काही त्रास होऊ शकतो। कदाचित काही मतभेदही होऊ शकतात। तसंच तुम्हाला पोटाचे काही आजार होण्याची खूप जास्त शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने जास्त काळजी घ्या। तुमचे खर्च वाढणार आहेत, परंतु हे खर्च हे आध्यात्मिक गोष्टींवर म्हणजेच पूजेचे साहित्य, दानधर्म, देणगी ह्या स्वरूपाचे असतील, परंतु ते खर्च जास्त झालेले असतील। तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही सुशोभित कराल, वेगवेगळी झाडे लावाल, वेगवेगळ्या वस्तूंनी तुमचे घर व घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही सजवणार आहात व त्यावर तुम्ही थोडा खर्चही करणार आहात। ह्या वर्षात तुम्ही इंटिरियरचे कामही करू शकतात व त्यावरही तुमचा थोडा खर्च होणार आहे। नोकरीच्या ठिकाणी एप्रिल पर्यंत एवढ्या चांगल्या संधी नाहीयेत, परंतु एप्रिल नंतर म्हणजेच मे महिन्यापासून तुम्हाला 9वा गुरु सुरू झाल्यापासून तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळणार आहेत। जर तुम्ही जॉब चेंज करण्याच्या विचारात आहात किंवा तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर एप्रिल नंतर तुम्हाला खूप चांगले ग्रहमान आहेत। तसेच तुम्ही विवाह इच्छुक असाल किंवा तुम्हाला संतती हवी असेल त्यांना सुद्धा मे नंतरचे ग्रहयोग चांगले बनत आहेत। दोन्ही कामात तुम्ही यशस्वी होऊ शकतात। तुमचे तुमच्या जोडीदाराशी कलह होऊ शकतात। जोडीदार अनप्रेडिक्टेबल वागू शकतो, परंतु ह्या वातावरणातही तुम्ही तुमचे मत पटवून द्यायला यशस्वी व्हाल व घरातले वातावरण तुम्ही व्यवस्थित कराल। नोकरीच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव येणार आहेत, म्हणजेच तुम्हाला नोकरीच्या नवीन संधीही मिळणार आहेत। तसेच तुम्हाला हाताखालील लोक हे चांगलं काम करणारे मिळणार आहेत। तुमची कामे ह्या वर्षात भराभर पूर्ण होणार आहेत। 9वा गुरु लागल्यानंतर तुम्हाला भाग्याची साथही चांगली मिळणार आहे। आता बघूया ह्या वर्षी करण्याच्या उपायांबाबत। एप्रिल पर्यंत 8वा गुरु असल्याने तुम्ही तुमच्या इष्टगुरूचे नामस्मरण थोडे जास्त करा। रोज विष्णू सहस्त्रनाम वाचा। तुम्हाला जेड हे क्रिस्टल तुमच्या हातात धारण करायचे आहे किंवा तुमच्या वर्क डेस्क वरती ठेवायचे आहे। 4 मुखी व 13 मुखी रुद्राक्ष हे तुम्ही वापरायचे आहेत। कुठेही महत्त्वाच्या कामाला जाताना हिरवा व डार्क निळा रंग वापरायचा आहे आणि अशा वेळेस म्हणजे कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्हाला लाल रंग टाळायचा आहे। तुमचं पुढचं वर्ष हे जास्त लाभदायक आणि आनंदकारक असो। धन्यवाद।